नमस्कार, मी सुनील सांबारे, पुणे पोलीस काका न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आहे एकता मित्रमंडळ ट्रस्ट या ठिकाणी एकता मित्रमंडळ ट्रस्टचे काही कार्यकर्ते आपल्यासमोर आहेत आणि आपण त्यांच्याकडनं त्यांच्या काही महत्त्वाच्या आणि ज्या समाज उपयोगी काही गोष्टी आहेत त्यांचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे त्याबद्दलची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि हीच माहिती puneganapathi.com वरती आपल्याला मिळणार आहे। आणि अशाच पद्धतीने जर आपल्याला जर काही चांगल्या गोष्टी असतील, काही उपक्रम असतील त्या समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर नक्कीच आम्ही आपल्याला भेट देऊयात। तर आपण चला भेटूयात आपण एकता मित्रमंडळांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना। सर नमस्कार। नमस्कार सर, बसा। सर मला सांगा तुम्ही पहिले आपले कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांच्याबद्दल आणि आपल्या मंडळाबद्दल समाजाला काय सांगू शकाल तुम्ही? नक्की, मी पहिले माझी ओळख करतो। मी सुधीर ढमाले, मी मंडळाचा अध्यक्ष म्हणून आत्ता कामकाज पाहतोय आणि आपण जे पाहताय आमच्यासोबत आज इथे जयेश ढमाले आहेत, योगेश मांढरे आहेत, आशुतोष आमरळे आहेत, गणेश काडे आहेत, नमस्कार, आदर्श चावट आहे, आमचा आदिनाथ नाईक आहे, असे अनेक कार्यकर्ते आहेत, संकेत आडव आहे। तर हे सगळे जे कार्यकर्ते आपण पाहतोय तर हे सगळे एक आत्ताचे युवा ज्या पुणे शहरामध्ये आत्ता युवकांकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं आहे, मग ते गुन्हेगारी गोष्ट असू, वाईट मार्गाला जाण्याचे विषय असू किंवा कोणतेही जे नको ते विषय आहेत त्यापासून ही युवा पिढी कशी लांब राहू शकते हे तुम्ही आज या गणपतीच्या आपल्या दरबारी त्याच्या चरणी आपण बसलेलो आहोत। आणि आज आम्ही जे पिढी घडवण्याचं काम करतोय किंवा आमचे जे विचार आहेत ते आम्ही समाजापर्यंत ह्या पद्धतीने पोहोचवतो की आजचा युवक ही खूप मोठी संपत्ती आपल्या देशाची। म्हणजे स्वामी विवेकानंद पण बोलले की आपल्या देशाची खरी संपत्ती जर असेल तर देशाचा युवक। त्या पद्धतीने आम्ही एकता मित्र मंडळ म्हणून गेली 2021 पासून म्हणजे 20ला आम्ही एक निश्चय केला, या सगळ्या पिढीने मिळून एक निश्चय केला की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या मंडळातले विचार आणि आपल्या स्थानिक लोकांचं कल्याण या गोष्टींकडे जास्त भर द्यायचा म्हणून एक आलेख आखला। त्या आलेखामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या की आपण कुठल्या वर्षी काय काय अचीव करायला पाहिजे। म्हणजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की मग आज उपक्रम करायचे, सामाजिक काम करायचे, सार्वजनिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्यात, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला कामं करायची। मग आज ह्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा ह्या समाजापुढे आणायच्यात तर आज तुम्हाला छोटेसे उपक्रम सांगतो मी मंडळाचे की आज आम्ही जे एकता मित्र मंडळ म्हणून आहोत, आज आम्हाला सर्वात प्रथम विघ्न अर्धन्यास प्रथम जो पुरस्कार मिळाला 2022 रोजी, तेव्हा आम्हाला समजलं की आपण समाजात खरंच चांगलं काम करतोय। पण त्याच्या अगोदर जे काम सुरू केलं जे आत्ता सातत्यपूर्ण चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही दर चतुर्थीला अन्नदान वाटप करतो। आज आमची संकल्पना एवढीच आहे की गणेशोत्सव हा 12 महिने चालला पाहिजे म्हणून आम्ही गणेश चतुर्थीला अन्नदान सेवा सुरू केली। त्याच पद्धतीने चतुर्थीला आमचा श्रींची आरती आपल्या हाती हा उपक्रम आहे। हा उपक्रम काय सांगतो तर तुम्ही आपल्या स्थानिक लोकांना त्यांचा मान सन्मान आणि बाप्पाची भक्ती त्यांच्यापर्यंत त्यांना वाढवता यावी म्हणून ते कुटुंब सगळेजण येतात। त्या दिवशी त्यांचा मान असतो, 12 महिन्याची यादी असती, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं नाव नोंद झालेलं असते अगोदरच। असं आमचं आत्ता 3 वर्षाचं चतुर्थीचं ऑलरेडी नाव बुक झालेलं आहे, शेड्यूल करून ठेवलेलं आहे। ह्याच्यातनं होतं काय, ते कुटुंब नसतं कुटुंब म्हणून नाही येत, तर त्या दिवशी ते सजून धजून जणू काय गणपतीचा गणेशोत्सवच आहे असं ते येतात, हार आणि प्रसाद त्यांच्यातर्फे घेऊन येतात आणि इथे खूप मोठ्या चांगल्या वातावरणात ती आरती संपन्न होते। हे का घडलं तर 2013 पूर्वी गणपतीचा हार आणि फळ आणि प्रसाद आणायला पैसे नसायचे आणि मग त्यावेळेस फार एकमेकांच्यात वादविवाद असायचे। मग बाप्पा तर बसवलाय आणि बाप्पाला तर सेवा व्हायलाच पाहिजे हे आमचं मन, त्याचं पावित्र्य जपलं तर आपण सगळं काय नीट करू शकतो। मग त्यावेळेस डोक्यात एक कल्पना सुचली की आपण 12 महिन्याची आरती हे करूयात आणि असं सगळ्यांना नाव जे कोण येतील त्यांना मान देऊयात आणि आज सातत्यपूर्ण तो उपक्रम चालू आहे। त्याचसोबत आज स्थानिक मुलांना, आमच्या स्थानिक युवकांना, आज आमच्या भागामध्ये कोणी डॉक्टर, कोणी ॲडव्होकेट, कोणी पोलीस घडू शकलं नाही आहे हे खरं आहे, जे कोणाला इतरांना पण मोठ्या पिढीपासून सगळ्यांना माहिती आहे। पण आत्ता आम्ही काय विचार केला आहे की आपल्या मंडळाचं जे काम आहे त्यातनं आपली युवा पिढी घडायला पाहिजे। पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या मंडळातनं एकतरी डॉक्टर व्हायला पाहिजे, एकतरी वकील व्हायला पाहिजे, एकतरी कुठेतरी पोलीस खात्यामध्ये जायला पाहिजे, हे विजन आम्ही मनाशी बाळगलं। त्यामुळे आम्ही मंडळात अभिरुची वर्ग सुरू केला वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून। त्यासोबत निरामय संस्था पण आज आम्हाला कनेक्ट झाली तेव्हापासून आज आमच्या स्थानिक ठिकाणी आम्ही मुलांमध्ये फक्त संस्कार रुजवण्याचं काम नाही करत आहे, तर मुलांना सर्वांगीण त्यांचं शैक्षणिक, मनोरंजन, विज्ञान या विषयांवरती वर्षभर काम करतोय। त्याच पद्धतीने आज आम्ही दर रविवारी मोफत OPD त्याच्यामध्ये नागरिकांपर्यंत
तपासणी आणि मोफत औषधे हे पोहोचवण्याचा गेली 3 वर्ष उपक्रम करतोय दर रविवारी असतो. दर रविवारी. आज आमचा ह्याच्या मागचा हेतू काय आहे की नागरिक हे दवाखान्यात जर व्यवस्थित योग्य वेळी पोहोचले तर त्यांचं डायग्नोस्टिक होऊ शकेल. आणि वस्ती पातळीत तुम्ही जर विचार केला तर महानगरपालिकेचे दवाखाने जरी आज 10 रुपयात केस पेपर असला तरी तिथपर्यंत पण नागरिक जात नाही. मग आम्ही विचार केला की आपण मंडळात जर सुरू केलं तर ॲटलिस्ट घरातनं गणपतीच्या दारापर्यंत माणूस येऊन डायग्नोस्टिक करा. आणि आज तुम्ही जर पाहिलं आम्ही तर तुम्हाला डेटा दिला तर अनेकांचे BP शुगर ह्या गोष्टी आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून डायग्नोज झाल्या. त्याच पद्धतीने आज आम्ही संगीत वाद्य लायब्ररी ओपन केली. संगीत वाद्य लायब्ररीचा विषय काय की आज लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. आज जर मुलांना त्या वस्तूच नाही मिळाल्या, त्या गोष्टीच नाही मिळाल्या, त्याचे शिक्षणच नाही मिळालं तर घडतील कसे. मग मंडळामध्ये तुम्ही जर बघितलं तर आज अभ्यासिका त्याचसोबत अभ्यासिका आणि ग्रंथालयसुद्धा आहे. मग संगीत वाद्य लायब्ररी काय करते तर मुलांना शैक्षणिक ह्यासोबत थोडं वाद्य आणि ह्याच्यामध्ये कोचिंग चालू आहेत. अनेक स्वतःहून काही लोक इथे येऊन मुलांना मोफतमध्ये ते शिक्षण देतात. अच्छा. आणि तसंच वंचितने पण ह्यामध्ये खूप मोठी साथ दिली. आणि मग मुलं जेव्हा हे शिकतात आहेत मध्ये गायन असू, पेटी वाजवणं असू, तबला असू, ह्यातनं एक त्यांचं पण एक काहीतरी कलागुणांना वाव मिळते. त्याच पद्धतीने तुम्ही जर बघाल तर आज आम्ही गणेशोत्सवामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम करतो. एक वही एक पेन, म्हणजे बाप्पाला तुम्ही जेव्हा दर्शनाला येतात तेव्हा हार नारळ फळ नका आणू, एक वही एक पेन आणा. कारण की ही गरज आहे आजच्या काळाची की आज जरी आपण शहरी भागात असेल, आपण फक्त ग्रामीण भागांसाठी विचार करतो की ग्रामीण भागामध्येच फक्त शिक्षण वंचित असेल. शहरी भागांमध्ये पण आज आम्ही जर आमच्या इथनंच काही ॲनालिसिस केले तर अनेक मुलांची तेवढी ऐपत नसते सगळ्या गोष्टी अफोर्ड करण्याची त्यांच्या पालकांची. मग एक वही एक पेन उपक्रम आम्ही सुरू केला. मग त्यामध्ये आम्ही बाप्पाचं नैवेद्य म्हणून जो पुस्तक कोट आहे त्या जय गणेश व्यासपीठ तुम्ही ऐकलं असेल. जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून तर आम्हाला खूप सारे म्हणजे सन्मान मिळाले. खरी सुरुवातच आमच्या जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला जे काही आम्ही काम करत होतो त्याला जो उजाळा मिळाला पुणे शहरामध्ये तो म्हणजे जय गणेश व्यासपीठ. आणि आज आम्ही त्यानंतर जेव्हा मागे वळून पाहतो मागच्या 3-4 वर्षात तर फार वेगवेगळे विषय. पुस्तक कोट म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य दाखवला जातो. मग ती पुस्तकं जी जमा होतात आम्ही आव्हान करतो, मग ती लायब्ररी ठेवली जातात किंवा इतर दुर्गम भागात किंवा ग्रामीण भागामध्ये ती वाटली जातात. त्याच पद्धतीने आमची मुलांसाठी शिष्यवृत्ती आम्ही दर 15 ऑगस्टला ते शिष्यवृत्तीचं वाटप करतो. म्हणजे मंडळाच्या तर्फे 10वी आणि 12वीमध्ये 80% गुण प्राप्त विद्यार्थी आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांना 1000 रुपयाची शिष्यवृत्ती देतो. पैसा हा आमचा हे नाही आहे की जेवढे आहे केशात तेवढे देऊ शकतोय. त्याच्यामध्ये काय आहे की 15 ऑगस्टचा जो झेंडावंदन आहे जे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांच्या हस्ते तो झेंडावंदन केला जातो. तो एक मान आहे. आणि असे अनेक उपक्रम मंडळाचे आहेत. मंडळामध्ये तुम्ही जर बघितलं तर आज मंडळाचे आम्ही स्वतःचा बगीचा निर्माण केला आहे. आज मंडळामध्ये सगळ्या नागरी सुविधायुक्त ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला उंची मोजायची असेल, तुमची OPD झालं, ग्रंथालय झालं, अभ्यासिका झाली. आज तुम्ही अन्नदान करताना आम्ही जे अन्नदान करतो त्यासाठी मिक्सर ज्युसर जे काय लागतात आम्हाला आज भांडी कुंडी ती सगळी आज मंडळाची आमच्या आहेत जे आम्ही निर्माण झालीत. आम्हाला अनेक लोकांनी ती डोनेट केलीत. आणि जो गणेशोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप विधायक कामांना हात घालतो. दरवर्षी आरोग्य शिबिरांपासून अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सातत्यपूर्ण काम करतो. आजच तुम्ही जर बघितलं तर आजच्या पेपरला बातमी आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष्यांसाठी घरटी बांधली. तर नसतं एक सामाजिक भान न राखता आज पक्षी प्राणी पर्यावरण हे सगळं जपणं एक गणेश मंडळांचे काम आहेत. आणि एकता मित्र मंडळाचा कार्यकर्ता हा जागरूक आहे. कारण की आज जेव्हा आम्ही महाराष्ट्र राज्य शासन पुणे जिल्हा प्रथम पुरस्कार जेव्हा मिळवतो त्यावेळेस आम्हाला आमची जाणीव आहे की आम्ही जबाबदार नागरिक आणि जबाबदार युवक आहोत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर माझ्या इथल्या मुलांना मी अभिमानाने सांगू शकतो की आज कोणी व्यसनाकडे वळणारी मुलं नाही आहेत. उलट व्यसनाकडे गेलेली मुलांना आम्ही परत आणलेले. आजची पिढी तुम्ही बघताय की शाळांमध्ये जे मुलगा जातोय त्याच्या बॅग तपसाव्या लागतात, त्याची दप्तर तपसावी लागतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू मिळतात. कुठं फायटर मिळतात तर कुठं गांजाच्या कुणं असं म्हणजे ह्या गोष्टी आहेत निदर्शनात आलेल्या बातम्यांना वाचलेल्या. तर आमचा जो कार्यकर्ता आहे मंडळाचा तो तेवढा जागरूक आहे की आज आपल्याला समाजात चांगलंच काम करायचं आहे, एक चांगलीच दिशा धरायची आहे. हा सगळा आमच्या एक मंडळाचा प्रवास आहे. सांगायला खूप काय आहे पण आता जेवढं आठवलं तेवढं सांगितलं. आत्ताच तुम्ही बघता हे मंदिर जे दिसतंय तुम्हाला आज हे नव्याने आम्ही मंदिर बाप्पाचं घडवलं, त्याचा जीर्णोद्धार केला. कारण की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा बाप्पाची भक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. कारण की जो देतोय तो सगळं तोच देतोय आणि जे आम्ही करतोय ते सगळं त्याला देण्यासाठी करतोय. मला असंच एकदा आपले दगडूशेठचे कोषाध्यक्ष महेश दादांनी विचारलं होतं, महेश सूर्यवंशी, की तुम्ही बाप्पाला काय मागता. तेव्हा त्यांना मी हसतमुखाने एकदा सांगितलं होतं की आम्ही बाप्पाला काय मागत नाही, आम्ही जे काय करतो ते बाप्पाला देण्यासाठी करतो, आम्ही उलट बाप्पाला देतो.
तर हे त्यांना फार भावलं आणि ते आज पण त्या गोष्टीचं जातं की ही खरी गोष्ट आहे की सगळेजणच देवाकडे जातात आणि मागतात, पण देण्यासाठी तरी कोणीतरी पुढे यायला पाहिजे. मग आज आम्ही जे काम करतो आहे ते बाप्पा जरी मूर्तिरूपात असेल तरी आम्ही समाजातली जी माणसं आहेत, जो जीव आहे, त्यांना कुठेतरी जोपासण्याचं काम करतो आहे. म्हणजे जरी बाप्पाची भक्ती करत असेल तर त्यातनं कुठल्या तरी माणसाला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, कुठल्या तरी एका जीवाला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. हा आमच्या मंडळाचा प्रामुख्याने उद्देश आहे की आपण निर्जीव गोष्टींसाठी काम नाही करत आहे. ह्या जगामध्ये सजीव आहेत. आपण ज्या पुणे शहरामध्ये राहतो त्या पुणे शहराचं नाव लौकिक म्हणजे गणेशोत्सव महत्त्वाचा आहे आणि त्या गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा कुठेही फेल नसायला पाहिजे. आमची जी ओळख आहे, आम्हाला जे सगळेजण म्हणजे बाप्पाचा कार्यकर्ता म्हणून आमची जी मुलाखत झाली, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडे सगळेजण आज अध्यक्ष कार्याध्यक्ष असे नाही बघत, तर बाप्पाचा कार्यकर्ता म्हणूनच आमची खरी ओळख समाजामध्ये तयार झालेली आहे. आणि हे सगळं झालं संपन्न आणि प्राप्त ते फक्त ह्या सगळ्या कामातून. आणि ह्या आजच्या युवा पिढीचे जे मी माझ्यासारख्याने जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण की आज ह्या विषयांमध्ये गुंतून राहणे, कारण की इतर लोक म्हणजे हे काम करताना तुम्हाला चांगलंच दिसते, पुरस्कार दिसतात, पण स्थानिक ठिकाणी याला खूप त्रास होतो. स्थानिक लोकांमध्ये पण अविचार असतात, अनेक अपप्रवृत्तीचे असतात जे ह्या कामांना कुठेतरी विघ्न संतोषीपणा आणतात. त्यातनं हा कार्यकर्ता टिकून राहतो, कधी कुणाशी भांडत नाही, कधी कुणासोबत कुणाला वाईट शिवीगाळ करत नाही. तो म्हणतो की काम करत राहायचं, कारण की अशी म्हण आहे की इतिहास वेडेच घडवतात. खूप जण म्हणतात की हे सगळी वेडी पोर आहेत. हा म्हणजे मी सुधीर ढामले म्हणून यांना वेडा करतोय, तर इतिहासामध्ये पण अशी नोंद आहे की वेडेच इतिहास घडवतात आणि आम्ही वेड्यांनी 100% इतिहास घडवला आहे. आज पुणे शहर पाहत आहे नागरी सुविधायुक्त मंडळ. आज जी प्रतिकृती आम्ही घडवली आहे ही स्थानिक ठिकाणी घडवली आहे. असेच जर प्रत्येक मंडळाने काम केलं, प्रत्येक मंडळाने विचार केले आणि यातनं आमचं आव्हान आहे मंडळांना की गणेशोत्सव म्हणून आपण पुण्याला एक वेगळं स्वरूप आणि एक वेगळं दिशा देण्याचं काम आपण जागरूक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. आणि जय गणेश व्यासपीठ जे आहे ते आमच्यासाठी फार मोलाचं ठरलं आहे. गेल्या 4-1 वर्षामध्ये आम्ही आमच्या स्थानिक ठिकाणी खूप परिवर्तन करतो आहे आणि त्याचसोबत पुणे शहरातसुद्धा खूप मोठं परिवर्तन चाललं आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये पुण्याचा गणेशोत्सव तुम्हाला बदलताना दिसेल, कारण की आज आम्ही जेव्हा DJ लावून जेव्हा मुख्य टिळक रोड मिरवणुकीत जातो आहे तर लोकांना दिसताना DJ दिसतो आहे. लोक टीका करतात DJवरती, फक्त DJ लाईट्स हे पर्यावरणाला हानी पोचवते असं लोकांचं मत आहे आणि तज्ज्ञांचं मत आहे. 100% बरोबर आहे, पण प्रामुख्याने आपली जी ओळख आहे विसर्जन मिरवणूक म्हणून गणेशोत्सवाची, त्याच्यामधला मेन गाभा कोण शोधत नाही आहे. मेन गाभा असा आहे की जेव्हा भरमसाठ दारू प्याली जाते, जेव्हा नशा केली जाते आणि अशा स्वरूपात आपण जेव्हा आपल्या गणपतीसमोर आपल्या बाप्पासमोर नाचतो तेव्हा आपल्या संस्कृतीला कुठेतरी गालबोट लागते, आपला गणेशोत्सव बदनाम होते. आणि आज जागरूक मंडळ म्हणून आम्ही 2023ला पहिल्यांदा टिळक रोडच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. हो, आम्ही DJ लावतोय, आम्ही लाईट लावतोय, आम्ही सगळं करतोय, पण आमची एक पुणेरी पार्टी आहे. 2 वर्ष आम्ही जी लावून गणेश मंडळ येतं आहे की आम्ही बाप्पाचे सुज्ञ कार्यकर्ते आहोत. बाप्पासमोर दारू पिऊन नाचणे ही आपली संस्कृती नाही. आम्ही बाप्पासमोर दारू पिऊन नाचत नाही. कृपया आम्हाला बदनाम करू नका. आज दुर्दैव आहे की त्या पार्टीकडे अजून पुणेकरांचं योग्यरित्या लक्ष नाही गेलं, कुठल्या प्रसारमाध्यमांचं त्या पार्टीकडे लक्ष नाही गेलं, कारण की जे गालबोट लागतंय ते विसर्जन मिरवणुकीमध्ये जी काय चर्चा होती दुसऱ्या दिवशी पेपरला DJ आणि ह्याच्यावर होती, पण त्याच्या अगोदर जे व्हायला पाहिजे की त्या दिवशी कोणी दारू नाही प्यायला पाहिजे. दारू पिल्याने काय होते, जे मेन गालबोट लागते मग तिथे अश्लीलता आली, अपप्रवृत्ती आली, तिथं घाणेरडे डान्स आले, अनेक गोष्टी म्हणजे ती भांडणं मारामाऱ्या, ह्याला सगळं कारणीभूत मुख्य दारू आहे. म्हणजे मी अनेकदा खासदारांच्या मी म्हणजे ऐकलेलं आहे तोंडातनं की त्या दिवशी तर उलट पहिल्यांदा पोलिसांची तपासणी व्हायला पाहिजे असं मी ऐकलं होतं. म्हणजे खासदार जर ह्या लेवलला बोलतात तर नागरिकांप्रती पण काहीतरी वेगळे विषय निघायला पाहिजेत. आणि एकता मित्रमंडळ त्यावरती जास्त काम करते आहे, कारण की आमचा उद्देश आहे की जी विसर्जन मिरवणूक येते त्याच्यामध्ये दारूमुक्त विसर्जन मिरवणूक व्हायला पाहिजे. हा आम्ही घेतलेला ध्यास आहे आणि आज का नाही व्हायना, उद्या का व्हायना, आम्ही पुणे शहरामध्ये ते अचीव करण्यासाठी काम करतो आहे. आणि येत्या काळामध्ये आम्ही गणेशोत्सवामधले एक चांगलं स्वरूप आणि एक चांगलं मंडळ होऊनच दाखवणार असं आमच्या सगळ्यांचा निश्चय आहे. खूप खूप छान सर, तुमच्या या कार्यास खूप खूप आमच्याकडनं शुभेच्छा. आणि अशीच तुमच्या नावाप्रमाणेच एकता मित्रमंडळ असंच पुढे जात राहील, त्याचं आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद सर.